नमस्कार मंडळी. श्री समर्थ सद्गुरू अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी 49वे मठाधिपती सिद्धगिरी मठ कनेरी कोल्हापूर यांच्या प्रवचनाचा आपण आज लाभ घेणार आहोत. तसेच सज्जनगड मठाचे योगेश बुवा यांच्या प्रवचनाचा आपण आज लाभ घेणार आहोत. तर चला आपण त्या प्रवचनाचा लाभ घेऊया. प्रथम आपण भजन ऐकूया. हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर अभिया मर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम ने बलिदान जो समर्थांच्या छत्राखाली या मठाचं सगळं लालन पालन केलं जातं. तो दासनवमीचा उत्सव नुकताच पार पडलेला आहे आणि सध्या सगळी तिथली धुरा सांभाळणारे योगेश बुवा हेही या आपल्यासाठी दरवर्षी वेळ काढून येतात. खरं तर मठावरती येत असतात स्वामीजींच्यासाठी. आपल्या मठाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात येतो आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि ते लगेचच परतफेड असते, कारण हे दासनवमी झालेलीच आहे आणि आपल्या भागामध्ये एवढे सद्गुरू आलेले आहेत, तर त्यांचाही यथोचित सत्कार करावा असं सज्जनगडाच्या सर्वच मंडळींची इच्छा असते. तर योगेश बुवा ही सज्जनगडांच्या सर्व गोष्टींच्या वतीने स्वामीजींचा सत्कार करतात. जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे
वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. परम श्रद्धेय स्वामीजींच्या चरणी वंदन करतो. आमच्या मागच्या बाजूला बरीच महनीय मंडळी बसलेली आहेत, त्या सर्वांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. मला इथे बसल्यानंतर मी मला स्वामीजीला सांगितलं, मला इतकं ऑकवर्ड फील होतोय की माझी योग्यता नसताना खरं तर मी तिथे बसण्याच्या योग्यतेच आहे, पण गुरु काही करू शकतो, तो असं वर आणून बसवतो बघा. त्यामुळे आपली योग्यता नाही, पण त्यांनी बसवलं की ती आज्ञा म्हणून मानायची आणि बसायचं. आता सरांनी जे सांगितलं, आता सरांचं छान प्रवचन झालं, थोडक्यात झालं पण सुंदर झालं. आता मला प्रश्न पडला, आता कुठला विषय राहायला बोलायचा नाही का. आपण असं विषय काढतो तर काय बोलायचं, सरांनी सगळंच बोलून टाकलो. म्हणजे मी काय काय ठरवलेलं होतं ते सगळं सर बोलूनच गेले. आता काय बोलायचं. पण आता आपण जाऊ द्या, आपण आपल्या गुरूंवर सोडून देऊ. ते जे बोलतील ते मी बोलतो. आणि आता तुमचं प्रारब्ध आहे ते आता ऐका. काही भोगावं लागतं प्रारब्ध. काय असं आहे की रात्र गेल्याशिवाय दिवस उजाडत नाही ना. त्यामुळे आता माझं झाल्याशिवाय स्वामीजींचं येणार नाहीये, स्वतः ऐकून घ्या. तर समर्थांची एक ओवी आपण दासबोध वाचलं आता. त्याच्या आधीचा अभंग पण खूप छान होता. की त्याचा अर्थ असा होता की गुरु सांभाळतो, गुरु उचलतो, गुरु स्वीकारतो. आणि ते खरं आहे. समर्थांची एक ओवी आहे, असो सद्गुरुपदी अनन्यता तरी तुझं कायसी रे चिंता. अर्धी ओवी आहे. सद्गुरूच्या चरणांपाशी तू अनन्य असशील. त्याच्या आधी समर्थांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या की असं कर, असं असं पाहिजे. शिष्य लक्षणामध्ये समर्थ शिष्यांची म्हणजे शिष्य होण्यासाठी म्हणून काही लक्षणं सांगतात की ही लक्षणं असेल तर तो खरा शिष्य. आपण आपलं मानतो की नाही मी यांचा शिष्य आहे, पण ते मी ह्यांचा शिष्य आहे असं मी म्हणणं आणि गुरुने म्हणणं हा माझा शिष्य आहे, याच्यात फरक आहे की नाही. दोघांमध्ये फरक आहे. गुरुने म्हणणं की हा माझा शिष्य आहे त्याला महत्व आहे. मी म्हणणं मी ह्यांचा शिष्य आहे त्याला महत्व नाही का. आहे पण सर्टिफिकेशन नाही. सर्टिफिकेट गुरु देतो, हा माझा शिष्य आहे. तुलसीदासांचे एक ओवी आहे, एक बार. रामाला सगळी प्रार्थना करतात आणि शेवटी म्हणतात एक बार मुख से कहो यह तुलसी है तेरा. एकदा रामा म्हण हा तुलसीदास माझा आहे. काय काय मागणं आहे. आपण ढीग मागतो. मागावं नाही का. प्रपंचासाठी आपण मागतो की नाही. मनातल्या मनात तुम्ही हो म्हणताय ते मला कळतंय, मागावं. मागू नये असं मागावं. पण नेमकं काय मागावं. माझं भलं नेमकं कशात आहे मला नाही कळलं ना, संतांना कळतं. त्यांनी काय मागितलं. एक बार मुख से कहो यह तुलसी है तेरा. रामा एकदा म्हण रे हा तुलसीदास माझा आहे. ह्याला महत्व आहे. तसं समर्थांनी शिष्य लक्षणं सगळी सांगितली आणि त्यामध्ये एक लक्षण महत्वाचं सांगितलं. लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरिजे. सद्गुरूच्या उपदेशाच्या मार्गावर मी चालायला लागलो की जग इकडचं तिकडे होऊ दे, कोणी किती काय वाटेल ते बोलू द्या, तरी जो मार्ग सोडत नाही ना तो खरा शिष्य. सद्गुरूचे पदी अनन्यता जो आपला मुख्य विषय आहे. सद्गुरूच्या चरणांपाशी तू अनन्य असलास ना, समर्थ म्हणतात तरी तुझं कायसी रे चिंता. मग चिंता कसली. आपल्याला चिंता असते की नाही. चिंता आहे की नाही. तुम्ही सगळे निश्चिंत झालेले दिसताय आणि हे बघून मला बरं वाटलं. आणि आपल्या गुरुच्या सान्निध्यात आपण निश्चिंतच असावं ही चांगली गोष्ट आहे. पण माझ्या चिंता संपलेल्या नाहीयेत. आणि चिंता का संपत नाहीत. कारण मला माझ्या परमार्थाबरोबर माझा व्यवहारही उत्तम व्हावा असं वाटतं की नाही. आपली पोरं असतील त्यांना चांगलं व्हावं सगळ्यांना वाटतं. अहो आपल्या गुरूंनाही वाटतं बरं आपल्या शिष्याचं चांगलं व्हावं. फक्त फरक काय माहितीये का.
गुरु परमार्थिक दृष्ट्या शिष्याचं चांगलं व्हावं हे सांगतो, आपण आपल्या मुलांचं व्यावहारिक दृष्ट्या चांगलं व्हावं एवढं बघत असतो. आणि अंतिम सत्य आनंद मिळवण्यासाठी आहे. आनंद हवा आणि धडपड आनंदासाठी आहे. म्हणून विमल ब्रह्मामध्ये जो आपण समास वाचला त्याच्यामध्ये शुद्धता ही सांगितलेली आहे. शुद्ध निष्कलंक ब्रह्म ते सगळ्या ठिकाणी आहे. पण ते सगळ्या ठिकाणी आहे याचा मला अनुभव येण्यासारखा नाही. का अनुभव येण्यासारखा नाही? शब्दाने कळलं आहे की नाही. ब्रह्म सगळ्यांनी ऐकले की नाही? हा शब्द ब्रह्म ते सगळीकडे असतो हे पण ऐकलंय की नाही? पटत का हो? नाही म्हणा. ते पटत का नाही? कारण पटवून घेणारा जो आहे ना त्यालाच पटवून घ्यायचं नाहीये. आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. तुम्ही झोपेला जाता, रोज झोपता की नाही? कधी बघितलंय, असा विचार केलाय मी कसा झोपतो ते बघूया? बघा आज सगळेजण जाऊन बघतील बघा कशी झोप लागते. खरंच आत्ता बघू नका बरं, नाही तर लगेच झोपाल. पण झोप कशी लागते माणसाला मला कळत नाही. मला गाढ झोप लागायला येते हे कळतं. मी गाढ झोपलो हे कधी कळतं? जोपर्यंत बघतोय ना झोप कशी लागते तोपर्यंत झोपच लागत नाही. ज्या क्षणी बघणं संपतं त्या क्षणी झोप लागते. बघा, अनुभव घ्या याचा. आणि ते जे प्रकरण आहे ना तीच क्रिया समाधीची आहे. सावकाश तिथे जायचंय. पण हे कळायला तो बघणारा तोच तो आहे हे कळतं गुरु कृपेने, तोपर्यंत कळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात असो सद्गुरु चरणी पायी अनन्यता तरी तुझं काय रे चिंता. त्याच्या पुढची ओवी समर्थ म्हणतात जे मी आधी आता एक्सप्लेन केलं. वेगळेपणे अभक्ता उरोची नको. तू वेगळेपणाने राहतोयस म्हणून कळत नाहीये. ते वेगळेपण सोड की त्यांची कृपा आहेच. ते कृपा करायला बसलेत, मी कृपा घ्यायला तयार नाहीये. आणि कृपा केव्हा होते मला सांगा? खिचडी करायला किती वेळ लागतो? प्रत्यक्ष खिचडी करायला थोडा वेळ लागतो. फोडणी दिली, काय पाणी घातलं, डाळ घातली, आपल्याला पुढे काही नाही करायचं. पुढे सगळी ती चूल किंवा गॅस करतंय, बरोबर आहे ना? मी काही करत नाही. त्याच्या आधी करावं लागतं. माझा प्रॉब्लेम कुठे आहे? खिचडी करायचं जे भांड आहे ना ते माझं स्वच्छ नाहीये. ते कालचं अजून खरकट तसंच पडलंय. सगळा प्रॉब्लेम इथे येतो. मला शब्दाने कळलं ब्रह्म हे असं आहे, पण मी ते करू कसं? कारण माझं घासून झालेलं नाहीये. त्याला म्हणायचं चित्तशुद्धी. आणि जोपर्यंत चित्तशुद्धी नाही तोपर्यंत मला खिचडी करता येत असलं, भांडच नाही, करू कशात? म्हणून सद्गुरूच्या सांगितलेल्या उपदेशाने मी चालायला लागलो की सद्गुरू पहिले सांगतात आधी भांड घास, खिचडी करायला नंतर टाक. ते आधी करवून घेतात. आणि म्हणून चित्तशुद्धी, चित्तशुद्ध्या शिवा स्मृती. मग शिवाची स्मृती राहते. जे सरांनी सांगितलं शिव कसं आहे? सगळं सोडलेलं आहे आणि तरी आनंदी आहे की नाही? खरं सांगू का? सगळं सोडल्याशिवाय आनंदच नाहीये. तुम्ही जेवढं गोपाटाल तेवढं तुम्हाला दुःखाचं कारण होत असतं. म्हणून निस्संग असणे हेच महत्वाची गोष्ट आहे. एक छोटीशी गोष्ट सांगतो आपल्याला. एक फार मोठा सावकार होता, खूप मोठा. म्हणजे त्याच्याकडे संपत्ती किती आहे हे त्यालाच माहिती नव्हतं. सगळी संपत्ती मोजायला संपत्ती निघाली. 10-15 माणसं संपत्ती मोजतायत सगळे मिळून किती काय आहे. आणि तो आजारी पडलेला होता. सगळे प्रकार झाले आणि काही बरा होईना. तेव्हा एक साधू बाबा आलेला होता. त्याला बोलावलं. म्हणले आता सगळे उपाय झाले, आता महाराज तुम्ही काहीतरी बघा. वैद्य नाना प्रकारचे झाले, आता उपाय चालत नाही, आता ईश्वरी सत्तेशिवाय होणार नाही, तुम्ही बघा. महाराज गेले. महाराजांनी सगळं बघितलं. सगळा पसारा मांडलेला होता कागदपत्रांचा आणि त्याच्यामध्ये ते महाराज झोपलेले होते सावकार. सगळं झाल्यानंतर त्याने सांगितलं एक उपाय आहे. जर समजा अत्यंत ज्याने आयुष्यात दुःख भोगलेलं नाही अशा माणसाचं वस्त्र जर आणलं तर त्याची औषधी तयार करून ह्यांना दिलं की हे लगेच बरे होतील. ती औषधी मी तयार करीन. झाले 100 सेवेकरी होते. सगळेच्या सगळे गेले. 99 सेवेकरी परत फिरून आले महिन्याभरानंतर. एक सेवेकरी यायचा राहिला होता.
तो आला धापा टाकत आणि म्हणाला, मला एक मनुष्य असा मिळाला की जो कधी आयुष्यात दुःखीत झाला नाही. अरे वा, मग त्याचं वस्त्र आणलंस का? तो म्हणला, महाराज काय सांगू, त्याच्याकडे वस्त्र पण नाही हो. मग ते महाराज म्हणाले, म्हणूनच तो दुःखी कधी झाला नाही, म्हणून सुखी आहे. सुख वस्तूमध्ये नाही, सुख स्थितीमध्ये आहे, माझ्या आत आहे ते. आणि ते म्हणजे आपलं आत्मतत्व आहे. ते कळतं गुरु कृपेने किंवा प्रत्यक्ष गुरु आहेत त्यांच्या कृपेने. आणि असे आपलं भाग्य आहे. अहो, असे सांगणारे मिळणं हे आपलं भाग्य आहे. तुम्हाला हे जे भाग्य आहे म्हणून मी सांगतोय की नाही, हे वाक्य असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, आपलं भाग्य आहे, भाग्य आहे. खरंच भाग्य लागतं. त्याच्याशिवाय ना इथे यायची बुद्धी पण होत नाही. चांगलं ऐकायला मिळणं ह्याला भाग्य लागतं. दासबोध आहे ना, दासबोध आपण वाचता, त्याच्यानंतर आरती लिहिलेली आहे कल्याण स्वामींनी. त्याच्यामध्ये एक ओळ येते, बहुत पुण्य गाठी तरी श्रवणल आहे. तुमच्या अंगी पुण्य असेल तरच दासबोधाचं म्हणजे सद्ग्रंथांचं श्रवण होईल, किंवा महाराज जे सांगतात ते ऐकावंसं वाटेल. आणि ते ऐकावंसं वाटणं ही पहिली पायरी, आणि सांगितलेलं आचरणात आणणं ही दुसरी पायरी. आता दुसऱ्या पायरीला जायचंय की नाही? अहो हो म्हणा, नाहीतर मग ऐकून काय उपयोग आहे. तर दुसऱ्या पायरीला जायचंय. सुरुवात पहिल्या पायरीपासून होते, आणि आपली पहिली पायरी संपतच नाही. ती आता संपावी अशी प्रार्थना महाराजांना करा, की आमचं ऐकून जे तुम्ही सांगता आहात ते आमच्या आचरणात येऊ दे. म्हणून मी महाराजांना प्रार्थना करतो की जे काही सुस्त आहे, जे काही बदललं जात आहे ते माझ्याही आचरणात येऊ दे, आणि आपल्या सगळ्यांचं परमार्थिक प्रगती होऊ दे. जय जय रघुवीर समर्थ. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भावराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः. यं शैवः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनं. बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटवः कर्तेति नैयायिको. अर्हन्नित्यति जैनशासनरता कर्मेति मीमांसको. स्वयं विदधातु यो वाञ्छितफलं त्रैलोक्यनाथो वुः. त्रैलोक्यनाथो वुः. ओम शांति शांति शांति. आदरणीय गडावरचे पीठाधिकारी आणि सेवा धुरंधर योगेश बुवांना वंदन करतो, आणि बाकी सर्वांनाही वंदन. समर्थांच्या दासबोध निरूपणातील जो अंतिम समास आहे, विमल ब्रह्म निरूपण, मनुष्य जन्माचा प्रवासाचा जो अंतिम लक्ष्य आहे, कुठे जायचं प्रवास करत करत करत, आणि कुठे थांबायचं आहे त्याला आपण लक्ष्य म्हणतो. प्रपंचात खूप साऱ्या गोष्टी डोळ्यासमोर आहेत. काही साधन आहेत त्यात, आणि काही वाटेतली विश्रांतीची ठिकाण आहेत. कुठे थांबावं, चालत कसं राहावं. माणूस जन्माला येतो, येणं असं काही निश्चित नव्हतं. आकस्मिक दृष्ट्या
आला, पण जे प्रवास जो आहे आयुष्याचा, कोणत्या दिशेने करायचंय ते दिशा आपणच ठरवायचं. डोळ्यासमोर जी लक्ष्य आहेत, जिथे पोचल्याने जिथे जाऊन राहिल्याने परत यावं लागणार नाही अशा ठिकाणी जायचं. तद्धाम परमं मम, तोच माझा श्रेष्ठ धाम आहे की जिथे गेल्यानंतर परत यावं लागत नाही, म्हणजे पुन्हा जन्म धारण करावं लागत नाही. जिथे गेल्याने पुन्हा पुन्हा यावं लागतंय, ते आपली परमधाम नाही आहे किंवा आपलं परमलक्ष्य नाही आहे. की एक ऐहिक आणि एक आमुष्मिक, या दोन लक्ष्य आमच्या समोर आहेत. ऐहिकामध्ये याच लोकातली वेगवेगळे विषय आहेत. त्या विषय सर्व ही काही अवधीन करता सुख देणारी आहे. दुसरं एक धाम आपला आहे, तो शाश्वत सुख देणार आहे, जी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा ते परत मिळवावा अशी काही आवश्यकता राहत नाही. ती मिळाल्यानंतर कधी कमी होत नाही, झिजत नाही. असंही एक सुख असतो या संसारात. एक सुख वरवर आहे आणि एक सुख आतमध्ये आहे. विषयांमधलं संसारातलं सुख वरवर पाहण्यात आहे, ऐकण्यात आहे, चाखण्यात आहे, स्पर्श करण्यात आहे, वरवरच भेटते. परंतु दुसरं एक आहे, दृश्यमान हे जे प्रपंच आहे याला आधार होऊन आतमध्ये विराजमान आहे. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तत् एव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यत्तिदम् उपासते. कान ज्याला ऐकतात, कानाला जे जे ऐकू येते आणि बरंही वाटते, ज्या गोष्टी बरे वाटतात त्याच गोष्टी ऐकायला कान आसुसलेले असतात. कानाने काय ऐकतो आपण? जे जे बरे वाटतात मनाला. कोणाला गाणं बरं वाटते, कोणाला अभंग बरे वाटतात, कोणाला भाषण बरं वाटतो, कोणाला आपल्या बाळाचा बोबडे बोल बरं वाटतंय, आणि कोणाला थोरा मोठ्यांची हितवचन बरे वाटतात, आणि कोणाला इतकी सवय झालेली असते की 4 शिव्या ऐकल्याशिवाय बरं वाटत नाही, असंही सवय झालेली असते. पण ह्या सगळ्या गोष्टी वरवरच्या आहेत. जे ऐकतो, हे ऐकलेले कुठलीही गोष्ट जे सुख देतात ते शाश्वत नाही आहे. कोणाला खायला काय काय बरे वाटतं, कोणाला गहू बरं वाटते, कोणाला ज्वारी बरं वाटते, कोणाला बाजरी बरं वाटते, कोणाला तांदूळ बरं वाटते, कोणाला नाचणी बरं वाटते. त्याच्यापासून बनलेले पदार्थ बरे वाटतात. कोणाला
ह्याच्यापेक्षा वेगळं एक असतो ते बरं वाटतंय खाण्यामध्ये, ज्याला तिखट म्हणतात लोक. तिखट म्हणजे मिरची नव्हे, तिखट बरं वाटते लोकांना. आणि कोणाला ताक बरं वाटते, दूध बरं वाटते, चहा बरं वाटते प्यायला, कारण जिभेची ही सर्व ही विषय आहे. आणि कोणाला ज्यूस बरं वाटते वेगवेगळ्या फळांची, कोणाला पेय वस्तू ज्या असतात, आता ज्याला सॉफ्ट ड्रिंक्स म्हणतो आपण, कोको कोला पेप्सी अशी काय काय तरी म्हणतो, माझा तुझा बरीचशी काय काय आहेत आजार, ते बरे वाटतात लोकांना. आणि काही लोकांना ह्याच्यापेक्षाही थोडासा हॉट ड्रिंक्स बरे वाटतात. म्हणजे हॉट ड्रिंक्स मध्येही पुन्हा सॉफ्ट असतात म्हणजे, ज्याला बीर म्हणतात ती जरा सॉफ्ट असते असं म्हणतात. म्हणजे जी पिताना तोंड वाकडे करून पितात त्याला हॉट म्हणतात, आणि वाकडे न करता पितात त्याला थोडासा सॉफ्ट म्हणतात. आणि एवढं नाक मोडून पितात ह्याच्यात तर तेही बरं वाटतं त्यांना. का? हे चांगलं आहे असं ते मनाने ठरवलेले असतात. कल्टिवेशन करणं म्हणतात त्याला. आधी कल्टिवेशन केलेले असतात मनाला, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. आणि ती पिण्याने सुद्धा लोकांना बरं वाटतं. काहींना गांजा पिण्याने बरं वाटते, काहींना चरस पिण्याने बरं वाटतंय. असं या सर्व जे काय बरं वाटते ना, ही बरं जास्त वेळ नाही टिकत. खाल्लेले अन्न आणि प्यायलेली पेय जे आहे ते अधिक वेळ सुख नाही देणारी आहे. कोणाची कालावधी पहा 2 तासाची असते. म्हणजे ह्यांची जी गॅरंटी वॉरंटी म्हणतो ना, गॅरंटी वॉरंटी कोणाची 2 तास आहे, कोणाची 4 तास आहे, कोणाचा 8 तासांनी पुन्हा भूक लागतो किंवा प्यावंस वाटते, कोणाचा 1 दिवसाचा असतो. आज संध्याकाळी घेतलं तर उद्या संध्याकाळी घेतो. असं नाही की एकदा प्यायला आणि आयुष्यात आता पुन्हा काही पिण्याची आवश्यकता नाही, असं नाही ना. हे जे काय पितो बरं वाटते म्हणून, जे काय खातो बरं वाटते म्हणून, हे सगळ्यांनाही निश्चित कालावधी आहे. कालावधीनंतर पुन्हा घ्यावं असं वाटतं, पुन्हा खावं असं वाटतं. याचा अर्थ हे तात्पुरतिक आहे. पण दुसरं एक आहे, ब्रह्मरस घेई काढा तेणे निवारील पीडा. की आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौविक तिन्ही पीडा ज्याच्या घेण्याने निघून जात त्याला ब्रह्मरस असं म्हणतात. ती नेहमी एरवी मिळत नाही आणि एकदा प्यायल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याला पिण्याची गरज नाही. असं नाही की आज घेतली आणि उद्या परत घ्यायला पाहिजे, असं नाही. एकदाच ते घेतली बस, लाईफ लॉंग. शरीर असेपर्यंत पुन्हा पिण्याची गरज नाही. अशी ही 2 आमच्या समोर पर्याय आहेत. एक तात्पुरतिक आहे आणि एक शाश्वत आहे. तात्पुरतिक आहे याला ऐहिक सुख म्हणतात, आणि आमुष्मिक किंवा श्रेष्ठ सुख जे आहे ते विमल ब्रह्माच्या प्राप्ती. विमल म्हणजे मलरहित. मलरहित, मल म्हणजे मलनाम पाप का. मल म्हणजे पापाला मल असं म्हणतात. पाप म्हणजे पापाय परपीडनम, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. वेदव्यास महर्षीने वेदांवर भाष्य केले, ब्रह्मसूत्रही लिहिले, भगवद्गीताही लिहिले, महाभारतही लिहिले,
आणि हरिवंश पुराणही लिहिले आणि त्या व्यतिरिक्त अन्य पुराणांची रचना केली, किंवा तुम्हाला ह्या सर्वही ऐकायला वेळ भेटेल नाही भेटेल, कारण आपण जिथे बसलेले आहोत, वेदव्यासाने लिहिलेले किती ग्रंथ वाचले, एवढी वेळ आपल्याला भेटतच नाही. बऱ्याच लोकांचे म्हणणं, कुठे मरायला वेळ नाही आणि कधी वाचू असं म्हणतो आपण, होय ना? पण मरायला सुद्धा एक दिवशी सौड काढावाच लागते. मृत्यूलाही आत शिरण्याकरता थोडासा सांधा भेटावाच लागतो. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः. हे सर्वही वाचायला होईल नाही होईल, आणि अंततः वेदव्यास म्हणाले, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः. मी अर्धा श्लोकामध्ये करोडो ग्रंथांचा सार सांगतो अशी प्रतिज्ञा करतात. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि, अर्धा श्लोकात मी सांगतो तुम्हाला. यद उक्तम ग्रंथकोटिभिः, करोडो ग्रंथांमध्ये जे जे सांगितलेले आहे ना, त्याचा सार मी अर्धा वाक्यात सांगतो. कुठलं? परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. आयुष्यात ही अर्धा श्लोक लक्षात ठेवले की बस, बाकी काही लागत नाही. परोपकार करणं हेच पुण्य आहे आणि दुसऱ्यांना त्रास देणे हीच पाप आहे, एवढंच. मग काय करावं? ज्यांच्या त्याने ठरवावं, कारण जे करेल ते भरेल. जो करतो तो भरतो, भरावाच लागतो. तर समर्थांचं म्हणणं आहे की माणसांचं जीवनाचा अंतिम लक्ष्य जे आहे ती विमल ब्रह्म प्राप्ती, मलरहित, पापरहित. पाप वाणीतली असेल, शरीराने केलेले असेल आणि मनाने केलेले पाप असतील. पाप अनेक प्रकारे करू शकतो आपण. शरीराने पाप करतो. शरीराने, माझ्या हाताने अनेक प्रकारचे पाप होतात. कोणाला तरी जाता जाता तोडवलं तरी सुद्धा पाप होतं. कोणाकोणाला मुस्काट्याला लावले तरी पाप होतो. कोणाचा हिसकावून घेतला तरी पाप होतो. कोणाचा पाय तरी तोडफोड केला तरी पाप होतो. म्हणजे दुसऱ्यांना त्रास होईल असं कोणतंही कार्य माझ्या हातून मी केला तर ते पाप. त्याचप्रमाणे माझ्या वाणीने, मुखातून बाहेर पडणारी शब्द दुसऱ्यांचे अहित निर्माण करत असतील तर ते निश्चितच पाप माझ्यासाठी संग्रह करत राहतात. माझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडले, ही शब्द जर कोणाला तरी भेदणारी असतील, कोणाला तरी छेदणारी असतील, पीडा देणारी असतील शब्द, आपण मुबलक शब्द उच्चार करतो दिवसभर, याचा परिणाम काय होणार आहे कधीही विचार करत नाही आपण. इतकं बोलतो, जाता जाता सहज बोलत असतो कोणालाही, पण या जगात बघा काही टाकलेले वाया जात नाही. ती व्याजासहित परत माझ्याकडे येणार आहे. अंधस्य पुत्रः अंधः, आंधळ्याचा मुलगा आंधळा एवढीच बोलली द्रौपदी, पण परिणाम काय झाला? म्हणजे 4 माणसात माझा अपमान केला तुम्ही, तर मी 4000 माणसात अपमान करेन. तिथपर्यंत गेला ना तो व्याजासहित. मी बोललेले 2 अपशब्द जे आहेत, व्याजाने इतकी त्यांची व्याप्ती वाढली की ते सर्व घेऊन भर सभेत आले ते शब्द आणि आपला अपमान केला. म्हणून मुखातून जाणारे शब्द जे आहेत ते कोणालाही दुखवत असतील तर ते दुःख मला परत येणारच आहे, कुठेही जाणार नाही. म्हणून बोलताना फार विचार करून बोलावं कोणी. मग मुलांना बोला, वडीलधाऱ्यांना बोला,
समवयस्कांना बोला, कोणालाही बोलू आपण, पण जे बोलतो ना बाबा त्याच्यात नम्रता असायला पाहिजे, अन्यांचं हित असायला पाहिजे, कुतर्क कधीही असता कामा नये, अपशब्द कधीही त्यात प्रकट होता कामा नये, आणि अर्थ अचलित असायला पाहिजे, अर्थ द्वंद्व नसायला पाहिजे, त्या द्वंद्वार्थ नसायला पाहिजे, आणि शुद्ध बुद्ध भावनांची आणि कुठल्याही वाईट हेतू नसलेले शब्द असायला पाहिजे. आणि याचा प्रयत्न करायचा की माझ्या मुखातनं आज चार आपलं चहाडी नसायला पाहिजे, चुगली नसायला पाहिजे, त्यात असे शब्द उच्चार करणं काही शक्य नाही आहे का? आणि असं नाही बोललं तर काय जीवन, तर काही लोकांना बघा देवाने वाणीच काढून घेतलेली आहे का ते जगत नाहीये? जगतात ना. नशिबाने देवाने आपल्याला वाणी दिलेली वाणीचा सदुपयोग करणं ब्रह्मप्राप्तीचा हे एक उपाय आहे. कारण निर्मलता तिथून येणार, जिथे निर्मलता आहे तिथेच निर्मलता येणार. आम्ही देवाची विमल ब्रह्माची प्राप्ती करायचं म्हणतो, पण विमल ब्रह्म तिथे प्रकट होतो जिथे निर्मलता आहे. ज्यांच्या मन निर्मळ आहे, स्वच्छ आहे, तिथे ये. कोण गावात एक अतिथी पाहुणे येतात, नेते येतात म्हटलं तर आपण अख्खा गाव झाडतो. मुख्यमंत्री गावात येतो म्हटलं तर गाव साफ करतो, ब्लिचिंग पावडर टाकतो आणि काय पायघड्या टाकतो, मग त्या व्यक्तीचे आपण स्वागत करतो. एक सामान्य व्यक्ती आमच्यात येणार असतील तर एवढं स्वच्छता करतो, आणि साक्षात ब्रह्मच इथे प्रकट होणार असेल तर मन किती स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे. आणि असा कुडा कचरा टाकलेले बसा याच्यावर म्हटलं तर कोणी पाहुणा बसेल का? किंवा आपण बसतो का? आपण जिथे बोलत उभे असतो तर फार वेळ झाली जरा बसूया म्हटलं तर आधी काय म्हणतो, स्वच्छ आहे की नाही बघतो मग बसतो. जर परमात्मा इथे प्रकट होणार असेल, इथे राहणार असेल, बसणार असेल तर त्याच्याकरता हृदय स्वच्छ नको का? विमळ नको का? ते असायलाच पाहिजे ना, मलारहित असायला पाहिजे. मनात कुठलेही पाप असता कामा नये, वाणीत पाप नसायला पाहिजे, मन सुद्धा शुद्ध पाहिजे, वाणीही शुद्ध पाहिजे, माझी कृतीही शुद्ध पाहिजे. याकरताच आमच्या पूर्वजांनी बाबा हाताने पूजा अर्चना सेवा परोपकार काय होतील ते करा, आणि केल्याने शरीर शुद्ध होते. भगवंताचे भजन करा, थोरा मोठ्यांची सेवा करा, साधू सत्पुरुषांची सेवा करा, देवाची पूजा अर्चना करा. ह्याना शरीर स्वच्छ होईल, शुद्ध होईल. आणि त्याचप्रमाणे वाणीची स्वच्छता शुद्धता सांभाळता येत असेल तर फार चांगलं. कठोर बोलल्याने वाणी खराब होते असं नाही, की जे काय बोलतो त्या मागील भावना स्वच्छ शुद्ध पाहिजे, आणि मनही स्वच्छ पाहिजे, शुद्ध पाहिजे. नाहीतर आपण वाणीने खूप गोड गोड बोलतो आणि मनात सगळे मळच भरलेले असू, प्रत्येक शब्दाला न कळत आमच्या मनातले मळ लागलेले असते. मन जितकं स्वच्छ असेल तितका सर्व कृती स्वच्छ राहते. यासाठी मन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न. मनात कधीही कोणाबद्दलही काही पाप ठेवायचं नाही, जेवढं शक्य आहे तेवढं. कधी वाटलं तर स्पष्ट बोलून दाखवा, मला असं वाटते, नाही मी बोलले तर उगाच त्यांना वाईट वाटायला नको म्हणून ते मळमळ मी का असंच ठेवावं. एकदा मनातलं काढून टाका, मन स्वच्छ असावं. लहान मुलं सर्वांना का आवडतात तर मन स्वच्छ असते म्हणून सगळ्यांनाच आवडतात. लहान असतात बघा, का आवडतात सगळ्यांना तर ते स्वच्छ निरागस असतात म्हणून. आणि तीच बाळ जरासं मोठे झाले की तेवढं नाही आवडत जेवढं आधी आवडत होतं सगळ्यांना.
म्हणून आमचंही मन जेव्हा स्वच्छ होईल, निरागस होईल, तेव्हा आम्ही त्या विमल ब्रह्माचा प्रकटीकरणाकरता आमच्या अंतःकरणात त्या ब्रह्माची छाया, प्रतिबिंब दिसायला पाहिजे, तर मन निर्मळ व्हायलाच पाहिजे. ब्रह्म सामान्य नाही आहे ना. ब्रह्म म्हणजे बृहत्वात ब्रह्ममित्युच्यते. बृहत्त आहे. बृहत्त म्हणजे काय? केवढा मोठा. केवढा मोठा म्हणायला आमचे शास्त्रकार म्हणतात त्याला. देशाची, काळाची, वस्तूची कुठलीही सीमा असता कामा नये. कुठलीही सीमा असता कामा नये. देशाची, आपण इथे बसलो, देशाची म्हणजे त्याची लांबी रुंदी आहे ना, सांगू शकत नाही. ब्रह्म केवढा मोठा आहे. 200 फूट रुंदीला, 400 फूट लांबीला असं काय म्हणता येईल नाही. नाही, भारत देश जेवढा मोठा आहे तेवढा असं म्हणता येईल का? 88,000 स्क्वेअर किलोमीटर काय म्हणतो आपण, भारताची लांबी रुंदी एवढा मोठा आहे देव म्हणता येईल नाहीये. भारतासारखे 200 देश आहेत. त्या 200 देशांना आपण एक भूगोल म्हणतो. गोळ, भूगोल म्हणजे त्याला इंग्लिश मध्ये ग्लोब म्हणतो. ग्लोब म्हणजे गोल भू. ग्लोब, ग्लोब म्हणजे गोल भू, गोल भू, गोल भू, हे ग्लोब होत आहे. आणि ही जी गोळा आहे ही एक पृथ्वी आहे. म्हणजे 200 देशांचा आणि त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या पाण्याचा ही एक खंड आहे, एक द्वीप आहे किंवा एक ग्रह आहे. अशी ब्रह्माच्या जे जगत आहे त्याची करोडो आहेत. अशी आपलं जो पृथ्वी आहे, या पृथ्वीसारखे आकाशात करोडो आहेत. आणि ह्या करोडोंचा निर्माता जो आहे ना, तो ब्रह्म. आणि त्याची सीमा कशाने आपण आखणार आहोत. म्हणून म्हटले की तो देशातीत आहे. म्हणजे त्याची लांबी रुंदी सांगता येत नाही. एवढंच नाही, कालातीत आहे. म्हणजे किती वर्ष पासून आहे तो. काल होता, आज आहे, उद्या राहील की नाही असंही नाही. कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार. कुठल्याही काळाच्या परिसीमेत सापडलेला नाही. म्हणून तो असीम आहे, बृहत्त आहे. एवढंच नाही, याच्यात आहे त्याच्यात नाही असं नाही आहे. वस्तुगत सीमा नाही. अमुक अमुक वस्तूंमध्ये तो असतो, अमुक अमुक वस्तूंमध्ये तो नसतो असंही नाही आहे. सर्वांमध्येच राहतो. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्तेन त्यक्तेन भुञ्जीताः माग्रदः कस्य स्विद्धनम्. इदं सर्वं ईशावास. हे म्हणून जेवढं पाहतो नाही, सर्व ही ईश्वरांच्या वास्तव्यानेच भरलेले आहे. ईशावास्यमिदं सर्वं. विश्वतो चक्षु, विश्वतो बाहु, विश्वतो पाद, विश्वतो शिर. त्याची पाद किती खाली आहेत, डोकं किती वर आहे, उजवा हात किती लांब आहे, डावा हात किती लांब आहे असं नाही. जिथपर्यंत विश्व आहे तिथपर्यंत तो आहे. यात आहे त्यात नाही असं नाही. सर्वत्र भरलेले आहे. म्हणून त्याला बृहत्त, बृहत्त असं म्हणतात. बृहत्त म्हणजे मोठा. मोठा म्हणजे देश काल वस्तूंची सीमेच्या पलीकडे. आम्हाला सगळ्यांना सीमा आहे का? आमच्या सगळ्यांची 7/12 आहे, 8 आहे. त्याच्यात आपली एकूण
संपत्ती लिहिलेली आहे, किती आहे बाबा याची जमीन, नसेल तर प्रॉपर्टी कार्ड मध्ये लिहिलेलं आहे एवढा बाय एवढा स्क्वेअर मीटर आहे याची, म्हणजे आमची सीमा एवढीच. ब्रह्माची असं नाहीये, हे सर्वही त्यांचीच आहे. आम्ही त्यात कुठल्या तरी एका तुकड्यावर राहतो. असा जो आहे तो सर्वत्र राहणारा माझ्यातही आहे, सर्व वेळी राहणारा आत्ताही माझ्यात आहे आणि सर्व काळात राहणारा आत्ताही माझ्यात आहे. असा भाव धारण करणं आणि आतमध्ये राहणाऱ्या त्या वस्तूचा अनुभव घेणं हे ब्रह्मानुभव म्हणतात. ब्रह्मानुभव, ब्रह्म माझ्यात आहे हे अनुभव कसं घ्यायचं? ऐकू येतं तर ब्रह्म नाहीये, ज्याच्यामुळे मी ऐकतो तो ब्रह्म आहे. डोळे जे जे पाहतात हे नव्हे, पण ज्यांच्यामुळे माझे डोळे पाहू शकतात, ज्यांच्यामुळे माझे डोळे ऐकतात, ज्यांच्यामुळे माझं तोंड बोलते, ज्याच्यामुळे माझ्या हात पायांमध्ये हालचाल आहे, ज्याच्यामुळे माझं मन विचार करते, असा एक वस्तू माझ्यात आहे. ह्या सगळ्या क्रियाकलापांना प्रेरणा देते, प्रोत्साहित करते, त्या वस्तूलाच ब्रह्म, विमल ब्रह्म असं म्हणतात. मला रहित ब्रह्म, निर्मळ स्वच्छ आहे. मग निर्मल ब्रह्म आहे तर एक मलब्रह्म सुद्धा असू शकतो का? हा, असू शकतो. सृष्टी निर्माण करणारा जो आहे ना तो साधा ब्रह्म आहे, कारण ते माया शक्तीच्या सहाय्याने हे सर्वही निर्माण करतो. निर्मल चैतन्य जे आहे हे सगळ्यांचं आहे, आमच्या सगळ्यांना. ते काहीही करत नाही. जसं सूर्य काहीही करत नाही, परंतु त्याच्या प्रकाशात आम्ही सगळेजण सर्व कार्य करण्यास प्रवृत्त होतो. उगवला की अस्त झाले की घरात येतो. तसं एक आत्मसूर्य ब्रह्मसूर्य सगळ्यांच्या हृदयात आहे आणि तो जन्माबरोबरच, या शरीराचा जन्म झाला त्याच्याबरोबरच आत आहे आणि क्रियाकलाप सुरू झाले. जागणं, उठणं, काम करणं, संध्याकाळ झाली की झोपणं, हे सगळे त्याच्या सानिध्यात चालू आहे. आणि त्याचा अनुभव घेणं गुरु शिष्याला समजावतो. तू अमुकांचा तमुकांचा पुत्र नाही, पुत्री नाहीये, कोणाचा भाऊ नाही आणि बहीण नाहीये, कोणाचा काका नाही आणि पुतण्याही नाहीये, कोणाचा मामाही नाहीये आणि भाचेही नाही आहोत. आपण आहोत ते एकच. वयम अमृतस्य पुत्राः. आम्ही सर्वजण त्या अमृताचा, त्या परमात्म्याची बाळ आहोत. कोण पुरुष असेल स्त्री असेल, पुरुष आणि स्त्री हे वरवर आहे. आतमध्ये राहणारा आत्मा ना पुरुष आहे ना स्त्री आहे, सर्वांच्यात एकच आहे. आणि ही ऐकायला बरं वाटते, अनुभवाला लवकर सापडत नाही. ऐकताना खरोखर वाटतंय हे सगळे बरोबर आहे असं वाटतंय, आणि जरासं किरकोळ काय अडी अडचणी आले संसारात, कुठलं देव आणि कुठल्या तुरकाठी गेले सगळे खड्ड्यात म्हणतो माणूस. धीर सोडतो, संयम सोडतो. नाही, देव या सर्व संयमांचा अधिपती आहे. मला त्या ब्रह्मासारखं व्हायचंय तर मलाही निर्विकार होणं गरजेचे आहे. आमच्या जीवनातल्या सर्व कृतींमध्ये निर्विकार राहणं, निश्चल राहणं. काही येऊ द्या संसारात, छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्यात हुरळूनही न जाता, खचूनही न जाता कसा आपल्याला अचल राहता येईल, अचल राहता येईल, याची छोट प्रॅक्टिस आपण करणं गरजेचे आहे. आणि कुठल्या तरी एके दिवशीच हे सर्व होते असं नाहीये.
दृष्टीम ज्ञानमयीम कृत्वा पश्येद ब्रह्ममयम जगत. आमची दृष्टी जर ज्ञानमय झाली तर आम्हाला सर्वत्र ब्रह्माचा दर्शन होतो आणि स्वतःही होतो. ते हळूहळू हळूहळू थोडं 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 आपण प्रॅक्टिस करायला पाहिजे की निर्मलतेची, मनाला स्वच्छ करण्याची, वाणी स्वच्छ करण्याची, देह स्वच्छ करण्याची. देह स्वच्छ करायला केवळ आंघोळ केल्याने स्वच्छ होत नाही. आंघोळ केवळ स्नानम मनोमल त्याग, मनातली मैला जेव्हा धुवून जाईल तेव्हा त्याला स्नान म्हणतात. ध्यानम निर्विषयम मनः, मनातले विषय सगळे जेव्हा निघून जातील तेव्हा खरोखर ध्यान होतो आमचा. तो आंतरिक स्नान आहे. पाप निवृत्ती हे बहिर स्नान आहे. मनातली चंचलता निघून जाणं हे आंतरिक स्नान आहे. अभेद दर्शनम ज्ञानम, भेदभाव न करणं. लहान मोठे, जातीगत भेद, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, ते सर्वही विसरायला पाहिजे. स्वगत भेद म्हणजे माणूस स्वतःमध्येच भेद करतो. त्याचा सर्वात मोठा शत्रू माणूस स्वतःच आहे. का? उजवा हात चांगलं म्हणे, डावा हात असं करता, हे उजवा हात पुढे कर, डावा हात करू नको असं म्हणतो की नाही आपण. समजा डावा नसता तर उजवा कुठे गेला असता. उजवा पाऊल टाक, उजवा पाऊल टाक, उजवी पाय टाका म्हणतात घरात, होय ना. पहिल्यांदा येतात ना त्यांना म्हणतात उजवा पाय टाक. का? ते श्रेष्ठ आहे म्हणे. डावं देवानी जर एकाच दिला असता तर. म्हणजे स्वगत भेद आम्हीच भेद करतो. उडवा डोळा फडफडला तर चांगलं म्हणे, डावा फडफडला तर आपणच करतो ना भेद. दुसरे कोण आलेले नव्हते आमच्या घरी, आमच्या शरीरात कोणी आले नव्हते. आम्हीच भेद करतोय. योग्य नाही, वास्तव नाही. आणि केस सुद्धा भेद करतो की नाही. पांढऱ्या आणि काळ्यांमध्ये भेद करतो की नाही. पांढऱ्यांना दिसूच देत नाही. इतकं द्वेष आणि इतकं मत्सर का करतो? का आपल्याला तरी कळतंय का? नाही, ते बरं दिसत नाही का? बरं दिसते दिसत नाही ही आपली माइंडसेट आहे. आपल्या बुद्धीने आम्ही ठरवलेलं आहे हे चांगलं दिसते आणि हे रंग चांगला आहे, हे रंग चांगला नाही. हे कोणी सांगितले? आम्हीच मनाने ठरवलेले हे चांगलं आहे. आणि परत एकदा रिसेट करायचं त्याला, हे नाही हेही चांगलं आहे असं. आता केलं नाही का आपण? पांढरा रंग कोणाचा, हिरवा कोणाचा, निळा कोणाचा, लाल कोणाचा, असा भगवा कोणाचा ठरवले की नाही. नुसतं एवढीच ठरवले नाही, सृष्टी तलावरचे झाडं सुद्धा कोणाकोणाचे धर्माचे ठरवून टाकले. बरोबर. नारळ कोणाचा, बरोबर. खजूर कोणाचा, हे खजूर आपला नाही, ते त्या लोकांचा, अरब लोकांचा. नारळ ही आमचा आहे. झाडावर सुद्धा आमची मक्तेदारी सुरुवात केली. ते निसर्गाची आहे, त्याला सुद्धा रंग लावायला सुरुवात केली आपण. ही भेद जे आहे आमच्या आम्हीच करतो. मुलगा झाला तर पेढे वाटणार, मुलगी झाली तर बर्फी वाटतात, होय ना. काय बाबा त्या पोरीने काय पाप केली? समजा पोरीच झाली नसती तर हे दगडाला जन्म दिला असता, काय दगड जन्माला घातला असता? मूर्खपणा नाही का? याच्यापेक्षा कठोर वाईट शब्द नाही वापरता येणार. मुलगा काय मुलगी काय, आत्मा आहे, ते जीवात्मा आहे. आणि दोन्ही आपणच ठरवलं. आणि एक 7-8 वर्ष जाऊ द्या, मुलगा झाला तर कनिष्ठ आणि मुलगी झाली तर श्रेष्ठ. हे आले दिवस, आता आलेत. आता मुली नांदायला नाही जाणार, पोरगा नांदायला जाईल. का? मुलींची संख्या कमी झाली, मुलांची संख्या वाढली. वाढल्यावर आता कोण पोरीच देणार नाही.
आमच्याकडे नांदायला येणार का, देतो म्हण, येईल ना म्हणतो ट्रंक घेऊन. मग आता चित्र तुमच्या डोळ्यासमोर येते की जुना पोरगी रडत रडत रडत, तसा मुलगा येतो आता. जमलं तर भेटतो, रड येईल, जावंच लागेल. नाही गेला तर जोगत्या व्हावं लागेल, दुसरं काय. याला मला जायचं तर दड हे नाही, दड हीच स्थिती येणार आता. का? हे भेदभाव करण्याचा परिणाम. स्वगत भेद म्हणतो आम्ही, त्यामध्येच भेद करतो. स्वजातीय भेद, स्वजातीय भेदामध्ये अनेक भेद करतो आम्ही. पुरुष स्त्री भेद करतो, जातीय भेद करतो, वर्णभेद करतो, किंवा मनुष्य आणि वृक्ष, ती जात वेगळी आणि आमची जात वेगळी, जनावरांची जात वेगळी, माणसांची जात वेगळी. हा, हे वरवर वेगळे आहे, पण आतलं जे प्राणशक्ती आहे त्याला कुठले भेद आहे? झाडामध्येही एक जीव आहे, आमच्यातही एक जीव आहे. आम्ही हालचाल करतो तर समजायचं आमच्यात आहे. झाड हिरवा आहे, हालचाल करते तर समजायचं त्याच्यात जीव आहे. आणि वाळलं आणि पानं गळायला लागली, मुळापासूनच सुकायला लागला तर समजायचा त्याचा जीव आता गेलाय. आमच्यापेक्षा चांगले ना, आमची 100 वर्षाची आहे, ते 400-400 वर्ष राहतात. जातीय भेद करतो. वरवर पाहिले तर जाते आत. आपले स्वामीजी महाराज म्हणत होते, जा आत. आतमध्ये गेल्याने काय राहणार आहे? काही नाही. शरीर, मन, बुद्धी यांच्याही आत जा. स्थूल सूक्ष्म कारण महाकारणात जाऊन उभं राहिलं तर काय जात आहे? काही नाही. सजातीय विजातीय भेद माणसा माणसांमध्ये आणि नंतर इतरांमध्ये, हे सर्व भेद. पण एका अर्थाने कोणतेही भेद या जगात नाही. ब्रह्माच्या दृष्टीने, देवाच्या दृष्टीने हे सर्वही देवाचीच आहे. मगाशी समर्थाने लिहिलेले वाचत होतो ना, पक्षी अंतराळात उडत असताना ज्या ज्या दिशेला वळते त्या त्या दिशेला तिला आकाशच दिसते. आकाश जसा आहे ना चारी बाजूनी, तसा ब्रह्म आपल्या चारी बाजूनी आहे. आता कुठे उडणार आहे? कुठे उडणार? जिकडी उडेल तिकडे ब्रह्मच आहे. जिकडे पाहू तिकडे ब्रह्मच आहे. जिकडे पाहतो तिकडे तेच आहे. पाहिलं तर दृष्टी पाहिजे, अन्यथा स्वतःमध्ये सुद्धा दिसत नाही. जर पाहायचं ठरवलं तर सर्वत्र दिसतो. आणि असा हा विमल ब्रह्म जो आहे, याचा अनुभव घेणं हे प्रत्येक व्यक्तीच्या, या पृथ्वी तलावर जन्माला आलेले प्रत्येक व्यक्तीचा तो अधिकार आहे. केवळ अधिकार नाही, ते आनंद घेण्याची प्रत्येकाची कर्तव्य आहे. आम्ही कशा कशात तरी गुंतून जातो. खाण्यापिण्याकरता नाही आलो आम्ही. खूप यापूर्वी अनेक जन्मांमध्ये खूप खाल्लेले आहे आणि खूप पिऊन झालेले आहे. या जन्मामध्ये जे आलो आहे इथे ब्रह्मानुभूती घेण्यासाठी आलो आहे. आणि तेही साधू सत्पुरुषांच्या, सद्गुरुदेवांच्या सहवासात बसून श्रवण करून एक एक गोष्टी काही सोडावे लागतात आणि काही गोष्टी धरावी लागतात. ज्या गोष्टी आपल्याला बाधक आहेत याला श्रवण म्हणतात. काही गोष्टी बाधक आहेत त्यांना सोडून द्यावं लागते. काही गोष्टी साधक आहेत त्यांना ग्रहण करावं लागतं. करून पुढे जायला लागलो तर निश्चितच आपल्याला सर्वांनाच
ब्रह्मानुभूती शक्य आहे. आणि समर्थांचा दासबोध तिथे संपतो. 20 दशक 200 समास. समर्थांचा ही दासबोध म्हणजे केवळ धर्मग्रंथ नाही आहे किंवा केवळ अध्यात्म ग्रंथ नाही आहे. सर्व विषय संसारात मनुष्याला लागणाऱ्या सगळ्या विषयांनी युक्त आहे. असं महाराष्ट्रात एक ग्रंथ आहे ज्यामध्ये हे विषय नाही असं नाही आहे. जसं तामिळमध्ये तिरुकुरुळ नावाचा ग्रंथ आहे. द्विपदी आहेत, त्या 2 ओळींचे पद्य आहेत. कुरुळ म्हणजे 2 ओळींचे पद्य. तिरुवळ्ळुवर नावाच्या स्वामी समर्थांसारखे एक तिरुवळ्ळुवर नावाचा एक महात्मा होऊन गेले 2000 वर्षापूर्वी. आणि तामिळनाडूमध्ये कुठेही सरकारी बंगल्यावर रस्त्यावर बघितलं तर त्या तिरुकुरुळ मधल्या ओव्या वाचायला मिळतात. इतकं प्रसिद्ध ग्रंथ. ते जवळजवळ दासबोधासारखं आहे. आणि दासबोध ही महाराष्ट्राचा एक असं मराठी ग्रंथ आहे जिथे ही विषय नाही असा नाही आहे. सर्वोपयोगी विषययुक्त ग्रंथ आहे. अध्यात्मही आहे, मानसशास्त्रही आहे, धर्मशास्त्रही आहे, समाजशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे आणि पुराण सुद्धा यामध्ये आहे. आणि सर्व गीता समर्थानेच संकल्प केलेले अनेको गीता जी आहेत भारतीय अध्यात्मशास्त्रातली सर्व गीता ह्याच्यात आहे. अशांचा सार म्हणून, शेकडो ग्रंथांचा सार म्हणून दासबोध लिहिलेले आहे. आणि काहीही नाही जमलं तर दर दिवशी स्नान केल्यानंतर पूजा पाठ करून एक समास कमीत कमी वाचावा. आणि मग 200 समास संपले 200 दिवसांनी की समाप्ती करावं आणि पुन्हा नवीन सुरू करा. आपण जर दर दिवशी वाचन केलं तर भाषा सुधारते की नाही बघा, मनस्थिती बदलते की नाही बघा, आणि आनंद अनुभूती यायला सुरू होते की नाही आपण बघा. पण करायला पाहिजे. आणि विधी म्हणून नव्हे, जे करायचंय ते मनापासून करायचं आहे. मनापासून करायचं आहे. केला तर व्यक्तिमत्वात निश्चितच परिवर्तन आल्याशिवाय असा हा ग्रंथ आहे. म्हणून आपल्या ह्या आध्यात्मिक परिवारामध्ये उपास्य ग्रंथ म्हणून भाऊसाहेब महाराज ओंबीकरांनी हे ग्रंथ लावले आपल्याला. आणि हे जवळजवळ 150 वर्षापासून आपण दासबोध आपला उपास्य ग्रंथ म्हणून आपण पारायणही करतो आणि प्रत्येकाच्या घरात दर दिवशी स्नानानंतर वाचनही करतो. तात्पर्य एवढंच की जे व्हायचंय ते बनण्याकरता दासबोध आम्हाला दीपस्तंभासारखा आहे, हस्तदीप आहे. ह्याच्या उजेडात आपण जितकं पुढे जाता येईल तिथपर्यंत जाता येईल. आणि संसारातल्या कुठल्याही समस्या, काहीही समस्या येऊ द्या, प्रत्येक समस्येची उत्तर दासबोधात आहे. कुठल्याही प्रापंचिक समस्या जरी असतील, जर आपण आज वाचला तर एक अर्थ कळेल, उद्या त्याच श्लोक वाचा, उद्या दुसरा अर्थ आपल्याला आकलन होईल त्यात, परवा दिवशी वाचला तर तिसरा अर्थ समजेल. असा एक अद्भुत साहित्य समर्थाने दिलेले आहे. आणि त्याच्यात शेवटला सांगितलं की या सर्व ग्रंथाची आटापिटा करण्याची गुरुनी शिष्याला, कारण हे गुरु शिष्य संवाद रूपाने असल्या कारणाने त्याचा अंतिम लक्ष्य आहे आपण विमला ब्रह्म बनणे, आत्मा बनणे, निर्मळ आत्मा बनणं. अशी निर्मलता सद्गुरु भगवंत सर्वांना प्रदान करो असं गुरुचरणी प्रार्थना. राजा
संध्याकाळी आपण काही मंडळी आता इथून कोल्हापूरलाच प्रस्थान करतो आहोत आणि बाकीचे मंडळी सगळे आवरावरी करून काही किंवा गावी जाऊन परत आज संध्याकाळपर्यंत सिद्धगिरी मठावर पोहोचणार आहोत आणि जर शक्य नसेल आज तर उद्या सकाळपर्यंत सगळ्यांनी यायचं आहे. 15, 16, 17 3 दिवस सिद्धगिरी मठावर महाशिवरात्रीचा महासत्संग सोहळा संपन्न होणार आहे, ज्यामध्ये अन्य काही गोष्टी सुद्धा आयोजित आहेत. जी देशी गायींची भव्य प्रदर्शन आपण आयोजित केलेले आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातले चांगल्या गायी आणि बैल, आपल्याला आश्चर्य वाटेल की खिलार जातीची जी गाय आहे 12-14 लिटर दूध देणारी गायी आपण बोलवलेली आहोत. खास लोकांना ते दाखवावं आणि लोकांनाही ती प्रवृत्ती व्हावी की माझ्याही घरात अशी गाय असायला पाहिजे, जे लाभदायक आहे कृषीसाठी आणि घरातल्या मुलाबाळांसाठी. आणि 10-10, 20-20 लाखाची बैल जोडी आपण एक 5-6 जोडी बैल असं खास आमंत्रित म्हणून बोलवलेले की आपल्या शेतकऱ्यांना ते पाहता यावं. असेही आहेत आणि असंही करू शकतो. याशिवाय सगळ्या जातीच्या गायी आणि त्यांची प्रदर्शन आणि प्रतियोगिता म्हणजे स्पर्धाही आपण ठेवलेल्या आहोत आणि त्या सर्व गायींमध्ये जी श्रेष्ठ गाय असेल तिला 51,000 रुपये, सर्व बैलांमध्ये श्रेष्ठ बैल महानंदी पुरस्कार आपण देतो तेही 51,000 रुपयाची. आणि त्यानंतर इतर जे गायी आहेत त्या गायींमध्ये 5-6 गट पाडतो आपण. बिनदाती, 2 दाती, 4 दाती, 6 दाती आणि जुळूक असा एक गट पाडून प्रत्येक गटात 1, 2, 3 नंबर काढतो आणि 1 नंबरला 10,000 रुपये, 2 नंबरला 7,000, 3 नंबरला 5,000 असं सगळे गायींमध्येही आणि बैलांमध्येही असे आहे. तर ते प्रदर्शन खूप छान असते ग्रामीण लोकांना पाहण्याकरता. आज संध्याकाळपासूनच दुपारपासूनच सुरू होते आणि उद्या त्यांचा सर्व परीक्षण होते आणि परवा दिवशी एक दिवस सर्वांना पाहायला मिळेल दुपारपर्यंत आणि परवा दिवशी सर्व प्रस्थापित आणि बाकीचे आपल्या सत्संग आणि इतर गोष्टी ज्या आहेत नेहमीचे ते सर्वही राहतील. याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. ऐसी ही विचाराची कामे उगेच भ्रमू नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमळ ब्रह्म निर्गुण नाम समास 10वा समाप्त. श्रीराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, शिव पार्वती पते हर हर महादेव. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः. Sudah
भद्राय